मित्रांनो, कधी विचार केलाय का की आपण चेंडू फेकला की तो लांब का जातो किंवा उंचावर ठेवलेली वस्तू खाली पडल्यावर आवाज का होतो? या सगळ्यामागे लपलं आहे एक विज्ञानाचं गुपित. नमस्कार, मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली आणि आज आपण उलगडणार आहोत कार्य आणि ऊर्जेचे रंजक नाते. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आपला धडा. काय आहे रे कार्य आणि ऊर्जा? बघा रे, आता कार्य म्हणजेच काय तर बघा, आपण काय करतो, एखाद्या वस्तूला काय करतो रे, बल लावतो. म्हणजेच काय केलं, मी एखादी वस्तू उचलण्यासाठी किंवा ढकलण्यासाठी जो काही जोर लावला त्यालाच आपण काय म्हणतो रे, बल. त्याला काय म्हणतो आपण, बल. आणि हे बल लावलं असतं त्या वस्तूचे काय झाले, विस्थापन झाले. म्हणजेच काय झाली, ही वस्तू ह्या ठिकाणाहून पुढे गेली. ह्याला म्हणायचं आहे विस्थापन. ह्याला काय म्हणायचं आहे, विस्थापन. आता जेव्हा एखाद्या वस्तूवर मी बल लावले आणि त्या वस्तूचं विस्थापन झाले तेव्हाच कार्य झाले असे म्हणतात. काय सांगितलं बघा विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या वस्तूवर बल लावले, एखाद्या वस्तूवर बल लावल्यामुळे वस्तूचे विस्थापन होते. तेव्हा आपण कार्य झाले असे म्हणतो. लक्षात आलं का? आता बघा रे, जेव्हा भिंतीला कितीही जोरात ढकलला तरी भिंत हलत नाही. म्हणजेच तिथं विज्ञान काय सांगतं रे, की तुम्ही जे काही बल लावले, हे बल लावल्यामुळे ती वस्तू तिथून हलली नाही, तर तिथे होणारं कार्य हे काय झाले रे, कार्य झालेलं आहे. पण ते कार्य कशा आहे रे, शून्य आहे. कारण तुम्ही कितीही जोर लावला तर भिंतीने आपली जागा बदललेली नाही. पण जर तुम्ही एखादा चेंडू आहे, त्या चेंडूला काय केला रे, तुम्ही जोर लावला आणि तो चेंडू काय केला, पुढे ढकलून दिला, तर काय होतं रे, त्या वस्तूचे विस्थापन होतं. म्हणजे काय झाला, तो चेंडू पुढे गेला. तर ह्याला काय म्हणायचं आहे, कार्य. आता बघा रे, कार्य आणि ऊर्जा यांचा काय संबंध आहे तर बघा, हे कार्य करण्यासाठी म्हणजेच काय रे, जी काही वस्तू आहे ती उचलण्यासाठी ढकलण्यासाठी आपल्यामध्ये जी काही क्षमता आहे, म्हणजेच काय आहे रे, आपल्यामध्ये जी काही ऊर्जा, त्यालाच आपण काय म्हणणार, एनर्जी. जी काही एनर्जी आहे, ऊर्जा आहे, ह्या ऊर्जेमुळेच काय होतं रे, ती वस्तू, त्या वस्तूला जोर लावला जातो किंवा ती वस्तू ढकलल्या जाते. लक्षात आलं का? म्हणजे जेवढी तुम्ही ऊर्जा खर्च कराल, म्हणजे जेवढं मी जोर लावून, माझी जेवढी ताकद आहे तेवढी ताकद लावून तो काय करेल रे, मी हा जे काही बॉल, हे स्केच पेन आहे, हे असे मी उचलेल, तेव्हाच इथे काय होणार आहे, कार्य होणार आहे. लक्षात आलं का? म्हणजेच कार्य आणि ऊर्जा ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर आता का ऊर्जा म्हणजेच काय, तर ऊर्जा म्हणजेच काय रे, कार्य करण्याची क्षमता. काय आहे रे, कार्य करण्याची क्षमता म्हणजेच ऊर्जा. आता बघा रे, जी काही ही ऊर्जा आहे, ह्या ऊर्जेचे काही रूपं आहेत. तर त्यामध्ये पहिली जी काही ऊर्जा आहे ती काय आहे रे, यांत्रिक ऊर्जा. म्हणजे यंत्राद्वारे जी काही ऊर्जा आपल्याला मिळते त्या ऊर्जेला काय म्हणायचे, यांत्रिक ऊर्जा. काय म्हणायचे, जी काही ऊर्जा आपल्याला कशाद्वारे मिळते रे, यंत्राद्वारे. यंत्राद्वारे मिळणाऱ्या ऊर्जेला आपण काय म्हणायचं, यांत्रिक ऊर्जा. आता बघा रे, ह्या यांत्रिक ऊर्जेचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. कोणते आहेत रे, स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा. आता स्थितीज ऊर्जा म्हणजेच काय, की एखाद्या वस्तूमध्ये असलेली जी काही स्थिती आहे त्या स्थितीमुळे, म्हणजे जी काही वस्तूमध्ये जी काही साठवलेली जी काही ऊर्जा आहे, म्हणजे वस्तूची एक विशिष्ट स्थिती आहे आणि त्यामुळे त्या वस्तूची काही साठवलेली ऊर्जा, तिला काय म्हणायचं आपण, स्थितीज ऊर्जा. म्हणजेच काय बघा रे, एखादं उदाहरण, मी काय केलं आहे, माझ्या हातामध्ये धनुष्यबाण आहे, तो मी काय केला रे, ताणवला. म्हणजेच धनुष्याची दोन्ही टोके काय झाली रे, एक विशिष्ट स्थितीमध्ये वाकली गेली आणि त्यामुळे काय झाले रे, जी काही मी काय केले रे, तो पूर्णतः ताणून धरला. म्हणजेच आता धनुष्यबाण मी जेव्हा ताणून धरला त्यामध्ये काय आहे रे, स्थितीज ऊर्जा. कधीही कोणत्याही क्षणाला जर मी काय केलं, त्यामधला जो बाण आहे तो सोडला तर तिथे तयार होणारी जी काही ऊर्जा आहे, म्हणजे बाणाने जी काही गती पकडली, म्हणजेच त्या वस्तूमध्ये असणारी गतिज ऊर्जा. लक्षात आलं का? स्थितीज ऊर्जा म्हणजे काय, जेव्हा मी बाण वाकवला तेव्हा त्या जो काही स्थिर वस्तू आहे त्या स्थिर वस्तूमध्ये सुद्धा काय आहे रे, ऊर्जा आहे. किंवा अगदी
आपण कॅरम खेळताना जो काही स्ट्रायकर असतो, ह्या स्ट्रायकरला आपली काय होते रे, आपण त्याला काय करतो रे, जेव्हा असं टच करतो म्हणजे आपण त्याला ढकलण्यासाठी, पुढचं जी काही कवडी आहे त्याला ढकलण्यासाठी आपण काय करतो रे, जी काही आपली बोटांची ऊर्जा ही कशामध्ये जाते रे, स्ट्रायकरमध्ये जाते. आणि ही जी काही आपल्या स्नायूंची ताकद ह्यामध्ये जाऊन स्ट्रायकर काय केला जातो रे, पुढे ढकलला जातो. म्हणजे स्थितीज ऊर्जेची काय काय उदाहरणं आहेत, तर एक आहे ताणलेला धनुष्य असेल किंवा जो काही स्ट्रायकर आहे, ही स्थितीज ऊर्जेची उदाहरणे आहेत. लक्षात आहे का? किंवा आलं का? किंवा धरणामध्ये जे काही साठवलेले पाणी आहे, ही सुद्धा काय आहे रे, स्थितीज ऊर्जेची उदाहरणे. स्थितीज ऊर्जा म्हणजेच काय, वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे मिळणारी ऊर्जा. मिळणारी ऊर्जा. आणि काय काय उदाहरणं आहेत रे, तर उदाहरण आहे ताणलेला धनुष्य, ताणलेला धनुष्य किंवा जे काही स्ट्रायकर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता गतिज ऊर्जा. गतिज ऊर्जा म्हणजेच काय, वस्तूच्या गतीमुळे मिळणारी ऊर्जा. म्हणजेच काय, धावणारी गाडी असेल किंवा फिरणारा पंखा, ही काय आहेत रे, गतिज ऊर्जेची उदाहरणे. काय आहे रे, गतिज ऊर्जा म्हणजेच काय, वस्तूच्या गतीमुळे मिळणारी ऊर्जा. त्यालाच उदाहरण काय आहे रे, धावणारी गाडी किंवा फिरणारा पंखा. बघा, आता जी काही पुढील ऊर्जा आहे ती काय आहे रे, उष्णता ऊर्जा. आता बघा रे, उष्णता ऊर्जाच म्हणजे काय, की जी काही सूर्यापासून किंवा जे काही जळणारे इंधन आहे, म्हणजे कोळसा असेल, पेट्रोल असेल, ह्या इंधनापासून जी काही ऊर्जा आपल्याला मिळते ती काय आहे रे, उष्णता ऊर्जा आहे. आता ही जी काही उष्णता मोजण्याचे जे काही एकक आहे हे काय आहे रे, कॅलरी आहे. म्हणजेच काय बघा रे, सूर्यापासून किंवा जळणाऱ्या इंधनापासून किंवा जळणाऱ्या इंधनापासून ही उष्णता ऊर्जा आपल्याला मिळते. लक्षात आलं का? आणि हे जे काही उष्णता ऊर्जेचं जे काही मुख्य स्रोत आहे ते काय आहे रे, सूर्य. काय आहे ते उदाहरण जर पाहिलं आपण तर ते काय येणार आहे, सूर्य. की सूर्यामुळे आपल्याला काय होते रे, उष्णता ही आहे. किंवा जे काही जळणारी इंधने म्हणजेच काही कोळसा, डिझेल किंवा पेट्रोल. आता हे जे काही उष्णता मोजण्याचं जे काही एकक आहे ते काय आहे रे, कॅलरी. हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. IMP, उष्णता मोजण्याचे एकक. त्यानंतर जो काही पुढचा ऊर्जा आहे ती काय आहे रे, प्रकाश ऊर्जा. आता प्रकाश ऊर्जा म्हणजेच काय, की ज्याच्यामुळे आपल्याला वस्तू दिसतात, म्हणजेच काय रे, प्रकाश. आता बघा रे, हे जे काही सूर्यप्रकाश आहे म्हणजेच काय, सूर्याच्या प्रकाशात आपल्याला सर्व वस्तू दिसतात. आता ह्या सूर्याच्या प्रकाशामुळे म्हणजे ही काही प्रकाश ऊर्जा आहे, ह्या प्रकाश ऊर्जेमुळे वनस्पती काय करतात रे, प्रकाश संश्लेषण करून काय करतात रे, स्वतःचं अन्न तयार करतात. लक्षात आलं का? प्रकाश ऊर्जा म्हणजेच काय, ज्याच्यामुळे आपल्याला सर्व वस्तू दिसतात. ज्याच्यामुळे आपणाला सर्व वस्तू दिसतात अशी ऊर्जा. दिसतात. त्यानंतर उदाहरण काय आहे रे, तर वनस्पती काय करतात, हे जे काही प्रकाश आहे प्रकाशाच्या उजेडात काय करतात रे, स्वतःचं अन्न तयार करतात. वनस्पती काय करतात, प्रकाश संश्लेषणातून प्रकाश संश्लेषण
द्वारे अन्न तयार करतात. लक्षात आलं का? त्यानंतर आहे ती ध्वनी ऊर्जा. ध्वनी ऊर्जा म्हणजे काय? जो आता माझा आवाज निघतोय ही सुद्धा काय आहे रे? ध्वनी ऊर्जा. म्हणजे जी कंपनामुळे निर्माण होणारी ऊर्जा. कंपने. जर तुम्ही कधी ढोल वाजवलेला पाहिला असेल तर जो काही पडद्यावर आपण जो काही ताशा असेल किंवा जो ढोलाचं जे काही वाजवल्यानंतर जी काठी आपण बडवतो तेव्हा काय होतं रे? तिथे जो पडदा हलतो तिथे काय होतात रे? कंपने तयार होतात. म्हणजे ह्या कंपनामुळे निर्माण होणारी ऊर्जा. त्यानंतर पुढे आहे रासायनिक ऊर्जा. आता बघा, जी काही रासायनिक ऊर्जा आहे, रासायनिक ऊर्जा म्हणजेच काय की रासायनिक प्रक्रियेतून जी काही निर्माण होते तिला आपण काय म्हणणार आहे? रासायनिक ऊर्जा. म्हणजेच काय? जी काही आपण रिमोटमध्ये असणारा जो काही सेल आहे किंवा बॅटरी आहे किंवा अन्नामध्ये जी काही साठवलेली ऊर्जा आहे ही काय आहे रे? रासायनिक ऊर्जा. म्हणजेच काय? उदाहरणं आहेत किंवा ज्वलन म्हणजे वेगवेगळे इंधन आहेत त्यांच्या ज्वलनातून काय होते रे? वेगवेगळ्या स्वरूपात रासायनिक ऊर्जा काय होते रे? बाहेर पडते. लक्षात आलं का? रासायनिक ऊर्जेचं उदाहरण काय सांगितलं मी तुम्हाला? सेल म्हणजेच बॅटरी किंवा अन्नामध्ये साठवलेली ऊर्जा. लक्षात आलं का? किंवा बघा रे, जो काही दिवाळीचा फटाका आहे ह्या फटाक्यामधून काय होते रे? उष्णता ऊर्जा निर्माण होते. त्यानंतर प्रकाश आपल्याला दिसतो, ध्वनी ऊर्जा दिसते आणि रासायनिक ऊर्जा. म्हणजे ह्या चारही ऊर्जा आपल्याला कुठे दिसतात रे? दिवाळीचे फटाके. त्यानंतर जो काही पुढील ऊर्जा आहे ती काय आहे रे? विद्युत ऊर्जा. म्हणजेच काय? आपल्या घरात जी काही विद्युत म्हणजे जे काही इलेक्ट्रिक उपकरणे आहेत म्हणजे इलेक्ट्रॉनिक ज्या वस्तू आहेत, साधने आहेत, ती कशावर चालतात रे? विद्युत ऊर्जेवर. आणि ही जी काही विद्युत ऊर्जा ही आपण रोजच्या जीवनात आहे म्हणजे जो मिक्सर असेल, पंखा असेल, फ्रीज असेल, हे सगळे कशावर चालतात रे? तर ते विद्युत ऊर्जेवर चालतात. लक्षात आलं का? विद्युत ऊर्जेवर कोणते जे आपण दैनंदिन जीवनात म्हणजे दररोज आपण जे काही वापरतो ते. त्यानंतर ऊर्जेचे रूपांतर. आता बघा रे, ऊर्जा कधीही नष्ट होत नाही. म्हणजेच वस्तूमध्ये असणारी स्थितीज ऊर्जा असेल किंवा एखादी जी काही वस्तूला मिळणारी गतिज ऊर्जा असेल, उष्णता ऊर्जा किंवा प्रकाश ऊर्जा ही कधीही नष्ट होत नाही. फक्त ती काय होते रे? एका रूपातून दुसऱ्या रूपात बदलते. म्हणजेच आपण इथं उदाहरण काय पाहिलं रे? दिवाळीचे फटाके. जेव्हा फटाके फुटतो तेव्हा काय होतो रे? त्याचे प्रकाश. त्यानंतर त्या पहिल्यांदा आपल्याला काय होतं रे? प्रकाश. त्यानंतर उष्णता. त्यानंतर आपल्याला ध्वनी. आणि मग जो काही धूर बाहेर येतो तर काय होतं रे? रासायनिक ऊर्जा. म्हणजेच काय? ह्या ऊर्जेचं रूपांतर. आणि ऊर्जेचं रूपांतर म्हणजेच काय? जेव्हा इलेक्ट्रिक बल्ब आपण लावतो तेव्हा काय होतं रे? तिचं विजेमध्ये रूपांतर होतं. लक्षात आलं का? म्हणजे इलेक्ट्रिक जे काही बल्ब आहे, जी काही आहे तर त्याचं रूपांतर प्रकाशाने कशामध्ये होतं रे? उष्णतेमध्ये. लक्षात आलं का? फक्त ती काय होते? एका रूपातून दुसऱ्या रूपात बदलत जाते. ह्याला काय म्हणायचं? ऊर्जेचं रूपांतर. लक्षात आलं का? आणि ऊर्जेच्या रूपांतरामध्ये सूर्य हा सर्व ऊर्जांचा प्रमुख स्रोत आहे. लक्षात आलं का? म्हणजेच ऊर्जेचं रूपांतर म्हणजेच काय? ऊर्जा कधीही नष्ट होत नाही. ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात बदलते. उदाहरणार्थ काय आहे रे? बल्ब. म्हणजेच काय? बल्बमध्ये काय काय आहे रे? तर बल्बमध्ये जेव्हा आपण ते हे करतो तेव्हा त्या विजेचे रूपांतर कशामध्ये होते? प्रकाश. आणि प्रकाशानंतर ते कशामध्ये होते रे? उष्णता. कशामध्ये होते? उष्णता. लक्षात आलं का? त्यानंतर जे काही ऊर्जेचे स्रोत आहेत, ऊर्जेचे स्रोत हे दोन प्रकारचे आहेत. कोणते आहेत रे? पारंपरिक ऊर्जा स्रोत आणि त्यानंतर अपारंपरिक ऊर्जा स्रोत. आता हे जे काही पारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत हे मर्यादित आहेत आणि ते काय होतात रे? प्रदूषण करतात. म्हणजेच काय? हे स्रोत पुन्हा निर्माण न करता येण्याजोगे. लक्षात आलं का? किंवा हे स्रोत संपू शकतील. म्हणजेच कोणते? कोळसा, पेट्रोल, डिझेल किंवा नैसर्गिक वायू हे काय आहेत रे? पारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत. ते काय आहेत रे? मर्यादित आहेत. लक्षात घ्या, जे काही पारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत ते काय आहेत रे? मर्यादित. आणि उदाहरण काय काय आहे रे त्यांचं? उदाहरण कोळसा, पेट्रोल,
त्यानंतर डिझेल, हे काय होतात रे, हे एक ना एक दिवस नक्की संपणारं आहेत. हे कसे आहेत? मर्यादित आहेत आणि हे प्रदूषणही करतात. लक्षात आलं का? त्यानंतर अपारंपरिक ऊर्जा स्रोत. अपारंपरिक म्हणजेच काय? किंवा नवीकरणीय ऊर्जा स्रोत असंही म्हणलं जाऊ शकतं. म्हणजेच काय? हे कधीही न संपणारे आणि प्रदूषण मुक्त आहेत. कधीही न संपणारे, कधीही न संपणारे. आता ह्यामध्येच काय काय उदाहरणं आहेत बघा रे. तर ह्यामध्ये पहिल्यांदा आहे, आता बघा रे, ह्यामध्ये काय काय आहे, तर सूर्यापासून जी काही आपल्याला ऊर्जा मिळते, म्हणजे जे काही सोलार पॅनल्स आहेत, म्हणजेच काय आहे रे? सौर ऊर्जा. काय आहे? सौर ऊर्जा. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा, सौर ऊर्जा. त्यानंतर वाऱ्याचा जो काही वेग आहे, ह्या वाऱ्याच्या वेगापासून आपण काय करतो रे? वीज निर्मिती करतो. म्हणजेच इथं काय येणार आहे? पवन ऊर्जा. काय येणार आहे? पवन ऊर्जा. त्यानंतर पुढील काय आहे रे? वाहत्या पाण्यापासून, म्हणजे जे काही वाहतं पाणी आहे ह्यापासून सुद्धा आपण काय करतो रे? जी काही वीज निर्मिती करतो, ह्यालाच काय म्हणायचं आहे? जलविद्युत ऊर्जा. जलविद्युत ऊर्जा. त्यासोबतच बघा रे, लाटांच्या हालचालीतून वीज निर्मिती करतो, म्हणजे ज्या काही समुद्रातील लहरी, समुद्रातील लहरींपासून सुद्धा आपण काय करतो रे? वीज निर्मिती करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काही आहे अणुऊर्जा, म्हणजे जे काही युरेनियमसारखे जे काही अणू आहेत यांच्या विखंडनातून, म्हणजे त्यांचे जर आपण काय केले रे? भाग, त्यांना पूर्णतः असं विखंडन केलं तर काय? त्यापासून जी काही प्रचंड ऊर्जा निर्माण होते त्याला काय म्हणायचे? अणुऊर्जा. काय म्हणायचे? अणुऊर्जा. तर मित्रांनो, ऊर्जा वाचवणं हीच काळाची गरज आहे, कारण ऊर्जेची बचत म्हणजे ऊर्जेची निर्मिती. आजचा हा पाठ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पाहत राहा, शिकत राहा. तुमची आपली मराठी लेक्चरवाली. तोपर्यंत धन्यवाद.